गोष्टींमागे पळायचं की आहे त्यातच रमायचं, आहे तिथेच थांबायचं की पुढे पुढे पळत राहायचं. हल्ली गोष्टी जरा कळतात न कळतात तोवर नवा प्रश्न निर्माण होतो. कुठून सुरू करायचं आणि कुठे थांबायचं याचं उत्तर सापडताना वाटेवरचे प्रश्न मनात गोंधळ घालतात. आत्ताच तर सगळं सोपं वाटत होतं, सगळं पुन्हा का विस्कटलं कळतच नाही. काही प्रश्न सुटतच नाहीत. मग फक्त शांत राहायचं, शांततेत रमायचं, अनुभव घेत राहायचं, स्वतःला शांत करत भटकायचं, स्वतःला शोधत फिरायचं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, मजा मस्ती जास्तीत जास्त जीवनामध्ये उत्साह निर्माण करते, आपल्या अनुभवापासून जास्तीत जास्त शिकण्यायोग्य बनवते. घराबाहेर पडणं, जरासं भटकणं, मजा मस्ती करणं, मित्रमैत्रिणींसोबत एकत्र वेळ घालवणं ही सुद्धा एक गरज आहे आपल्या जीवनामधला उत्साह जास्तीत जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी. आपल्या आवडत्या लोकांसोबत आवडत्या ठिकाणी प्रवासाला जाणं ही सुद्धा एक थेरपी आहे. हा मला मान्य आहे की सुट्टीच्या दिवशी घरातली कामं असतात, आठवड्याभराचं सगळं नियोजन करायचं असतं, पण महिन्यातून एखादा दिवस, एखादा रविवार आपण कुठेतरी बाहेर भटकून येऊच शकतो. नवीन काहीतरी पाहू शकतो, नव्या माणसांना भेटू शकतो. तेच रोजचं रुटीन आणि सुट्टीच्या दिवसाची कामं इतकंच आपण करत राहायचं आहे का, की थोडंसं घराबाहेरही पडायचं आहे. निसर्गामध्ये फिरणं, निसर्गाला जवळून पाहणं म्हणजे स्वतःला हील करणं. निसर्गामध्ये गेल्यावरच आपल्याला किती शांत वाटतं पहा बरं. स्वतःला ट्रॅकवर ठेवायचं असेल, स्वतःला सतत आनंदी उत्साही ठेवायचं असेल तर महिन्यातून एखादं ठिकाण पाहिलंच पाहिजे. महिन्यातून एखाद्यापेक्षा जास्त ठिकाणं जर पाहता येत असतील तर ते तसं करावं, पण एक ठिकाण तरी किमान आपण पाहिलंच पाहिजे. किंवा मग एखादा छानसा गाण्याचा कार्यक्रम असेल, एखादं नाटक असेल, किंवा सहजच मैत्रिणींनी छान असा ग्रुप केला आणि ग्रुपने कुठेतरी एका ठिकाणी भेटलो, एखादीच्या घरी भेटलो तरी देखील चालेल. फक्त घरातून बाहेर पडायचं आहे, रोजच्या रुटीनमधून बाहेर पडायचं आहे आणि लोकांना भेटायचं आहे. जेव्हा आपण लोकांना भेटतो, नवीन काहीतरी पाहतो, ऐकतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात, ज्या विचारांमध्ये सततच आपण गुरफटलेले असतो, ते थोड्या वेळापुरतं का होईना थांबतात. त्याचा आपल्याला विसर पडतो आणि नवीन गोष्टींचा विचार आपण करायला लागतो. नवीन आपण काय पाहतोय त्याच्याबद्दल आपण अभ्यास करायला लागतो, त्याचा विचार करायला लागतो. कोणाला तरी आपण भेटलो तर मग तिथे गप्पा होतात, नवीन माहिती मिळते, त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे याचा थोडासा आढावा आपल्याला येतो आणि मग त्याच्याबद्दल आपण विचार करायला लागतो. कधीकधी काय होतं की आपल्याला आपलं दुःख खूप मोठं वाटत असतं, कारण आपण फक्त तेवढंच धरून बसलेलो असतो. आपण फक्त एकाच गोष्टीचा सततच विचार करत असतो. पण जेव्हा आपण बाहेर पडतो, आजूबाजूला पाहतो, त्यावेळेला आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे याचासुद्धा आपण आढावा घेतो आणि जेव्हा आपण इतरांच्या गोष्टी ऐकतो त्यावेळेला आपलं दुःख किती छोटं आहे याचीसुद्धा आपल्याला जाणीव होते. घराबाहेर पडलं की बऱ्याच गोष्टी आपोआपच सुधारायला लागतात. स्वतःवरती काम करण्याचा एक भाग म्हणजे घराबाहेर पडणं, लोकांमध्ये वावरणं, लोकांमध्ये कसं वावरलं पाहिजे, कोणत्या गोष्टींची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, आपल्याला एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन करायला येते का बाबा याचासुद्धा आपण आढावा घेतला पाहिजे. याचासुद्धा विचार करून एखादी छानशी छोटीशी का होईना पण एखादी ट्रिप आपण प्लॅन केली पाहिजे. सगळ्याच गोष्टींची जबाबदारी आपण त्या ट्रिपमध्ये घेतली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी घेऊन जेव्हा आपण एखादी ट्रिप प्लॅन करतो ना, त्यावेळेला आपला आत्मविश्वाससुद्धा वाढतो. आपण काहीतरी छान करू शकतोय याचा प्रत्यय आपल्याला येतो आणि त्याच्यामुळे अर्थातच आपल्या व्यवहार ज्ञानामध्ये सुद्धा भर होते. बाहेर गेल्यानंतर कसं वागायचं, कोणाशी काय बोलायचं, एखादं ठिकाण पाहताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळायला लागतात. नाही तर मग अचानक जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेला लोकांमध्ये गेल्यावर आपल्याला गोंधळल्यासारखं होतं. काय बोलावं, काय करावं काहीच कळत नाही आणि मग आपण कोणतीच गोष्ट छान आनंदाने करूच शकत नाही. आणि म्हणूनच बाहेर जाणं, बाहेर जाऊन भटकणं हे सुद्धा आपण थोडंसं सवयीचं केलं पाहिजे. नाही तर मग नुसताच काम करत राहणं, नुसताच एका ठिकाणी बसून आपल्याच विचारांमध्ये गुरफटत राहणं, या आयुष्यात काही मजा नाही. आपलं व्यक्तिमत्व कसं घडवावं, व्यक्तिमत्वावरती काम कसं करावं,
त्याचाच एक भाग म्हणजे घराबाहेर पडणं आणि आजूबाजूच्या गोष्टींचं, लोकांचं निरीक्षण करणं, लोकांशी गप्पा मारणं, वेगवेगळ्या विषयांची माहिती गोळा करणं. जगणं तर आपण सोडणार नाहीच आहोत. आपण आपलं काम कंटिन्युअसली करत राहणारच आहोत. पण त्यातून एक ब्रेक म्हणून स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, स्वतःचा उत्साह वाढवण्यासाठी बाहेर जाऊन एखादं ठिकाण पाहणं, एखादा फेरफटका मारणं, मित्रमैत्रिणींसोबत मजा मस्ती करणं गरजेचं आहे. आपलं व्यवहार ज्ञान वाढवणं, स्वतःची जबाबदारी घेणं, स्वतःला जबाबदार बनवणं, आत्मविश्वासू बनवणं हे आपल्याच हातात आहे आणि आपण ते केलं पाहिजे. आपण या सगळ्या गोष्टींना आपल्या जीवनाचा भाग बनवलंच पाहिजे. बरं ठीक आहे, असंही मानून चालू की आपल्यासोबत फिरायला कोणी नाही, मग आपण एकटे नाही का बाहेर पडू शकत? आजकाल तर सगळ्याच ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम सोयी आहेत. मग आपण एकटं बाहेर पडून बघूयात, एकटीने प्रवास करून बघूयात. त्याने आणखीन कॉन्फिडन्स वाढेल. प्रवास कसा करायचा, प्रवासाचं नियोजन कसं करायचं, जवळच्या प्रवासासाठी जाण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण जवळ घेतल्या पाहिजेत, दूरचा प्रवास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी आपण आपल्यासोबत घेतल्या पाहिजेत, या सगळ्याचा विचार करून उपयोग नाही आहे. आणि ते कोणीतरी आपल्याला शिकवेल आणि आपण शिकू असंही नाही आहे. जेव्हा आपण त्यामध्ये पडू, आपण ह्या सगळ्या लहान लहान गोष्टींची जबाबदारी घेऊन प्रवास करू, त्याच वेळेला आपल्याला समजणार आहे की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. कुठून आपल्याला कसं जायचं आहे, जाताना आपण कोणत्या गोष्टी पाहू शकतो, येताना आपण कोणत्या गोष्टी पाहू शकतो, जिथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे तिथंपर्यंत जाताना नेमकं काय काय आपण आपल्यासोबत घेतलं पाहिजे, जिथे आपण चाललो आहे ते ठिकाण एक्झॅक्टली कशासाठी प्रसिद्ध आहे, तिथं गेल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची योग्य व्यवस्थित अशी माहिती काढून घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी तिथल्या आपण आपल्यासोबत आणल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास. स्वतःचा विकास घडवून आणणं म्हणजे स्वतःला सगळ्या दृष्टिकोनातून तयार करणं. जाता येता आपण आपल्या पैशांचं नियोजन कसं करणार आहोत, आपल्याकडे किती पैसे आहेत, त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे, याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. असं नाही आहे की फक्त आपल्याला लांबची ट्रिप करायची आहे, मोठी ट्रिप करायची आहे तरच पैशांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. अजिबात नाही. वन डे ट्रिपसाठी सुद्धा आपण पैशांचं योग्य नियोजन करून ट्रिप प्लॅन करू शकतो. आपल्याला आपल्यासोबत काही पदार्थ घेऊन जायचे आहेत का खाण्यासाठी, किंवा आपण बाहेर कुठे काही खाणार आहोत, मग जर बाहेर खाणार असूत तर मग कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे याचासुद्धा आपण आढावा घेतला पाहिजे. जर आपल्याला आपल्यासोबत काही पदार्थ न्यायचे असतील तर मग आपण जिथे चाललो आहे तिथे ते अलाउड आहे का, आपण असे कोणते पदार्थ आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो ज्यामुळे आपण दिवसभर आरामामध्ये फिरू शकू. किती गोष्टी आहेत, या गोष्टी आपण कधीच विचारात घेत नाही. आणि कधीकधी अनप्लॅन्ड ट्रिपसुद्धा खूप गरजेचे आहे. असंच उठायचं आणि भटकून यायचं की ज्यामुळे आपल्याला समजेल की कोणकोणत्या चुका केल्या नाही पाहिजेत. आपण असंच उठतो आणि बाहेर जेव्हा फिरून येतो, अशाच मोस्टली ट्रिप्स आपल्या होत असतात की अचानक ठरतात आणि आपण अचानक जाऊन फिरून येतो. पण त्या ट्रिप्समधून, त्या भटकंतीमधून आपल्याला समजतं की नेमकं काय केलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे. हे नियोजन जर आपण केलं असतं तर आत्ता आपला हा वेळ वाचला असता. या वेळामध्ये आपण हे एक्स्ट्रा एखादं ठिकाण पाहिलं असतं किंवा आपण तिथे निवांत बसू शकलो असतो. तिथल्या त्या ठिकाणाचा आपण आणखी जास्त अनुभव घेऊ शकलो असतो. कोणतं ठिकाण आपण पाहायला जातोय ते पाहण्यासाठी आपल्याला साधारण किती वेळ लागणार आहे, तिथे जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे, येण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता या सगळ्या लहान सहान गोष्टी करणं आपण सोडूनच दिलंय. आपण जबाबदारी या सगळ्या गोष्टींची घेतच नाही आहोत आणि आपण मागे पडत चाललोय. आपण जीवन जगण्यामध्ये मागे पडतोय. आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाही आहे, पण आपल्याला आपलं जीवन छान जगायचं आहे. आणि ते उगाचच उठला आणि दिवस घालवला असं होणार आहे का? नाही. सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेऊन आपण आयुष्य जगलं पाहिजे आणि स्वतःचीही जबाबदारी घेतली पाहिजे. घरातून बाहेर पडलं पाहिजे.
एकटं फिरण्यासाठी सुद्धा स्वतःला तयार केलं पाहिजे. मित्रमैत्रिणींसोबत फिरताना, कुटुंबियांसोबत फिरताना सुद्धा मजा मस्ती केलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करणार ना? मला कमेंट्समध्ये सांगा आणि जर करत असाल तर तुमचे अनुभव देखील मला कमेंट्समधून वाचायला खूप आवडतील. आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या अशाच वेगवेगळ्या विषयांवरती मी नेहमी तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी येणारच आहे. ती जबाबदारी माझी आहे आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप कृतज्ञता. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.